त्या आपल्या लाडक्या उमेदवार सन्माननीय रुपालीताई कांबळे यांना विनंती करतो, प्रथमतः आपण मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आदरणीय व्यासपीठ आणि इथे जमलेल्या माझ्या माता भगिनी आणि माझ्या मोठ्या बंधूंनो, मला इथे बोलण्याची संधी तुम्ही प्राप्त करून दिली हेच माझे सौभाग्य. बऱ्याच जणांनी म्हणजे विरोधकांनीच म्हणूया आपण मला आयात उमेदवार म्हटलं, पण मी नाणेकरवाडीची लेक आणि खराबवाडीची बहीण. तुम्ही जे माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिलात आणि माझ्यावरती शुभेच्छांचा जो वर्षाव केलाय, ज्या अभिमानाने तुम्ही मला खांद्यावर घेऊन मिरवताय आज, त्याच अभिमानानं तुम्ही मला विजयाचा गुलाला खेळवाल ही माझी छोटीशी अपेक्षा आणि इच्छा तुम्ही पूर्ण कराल एवढे बोलून मी माझ्या 2 शब्दांना सुरुवात करते. अमोलदादा पवार आणि जीवनभाऊ खराबी माझ्यासोबत प्रचार रिंगणात होते आणि अगदी धाकट्या बहिणीप्रमाणे त्यांनी माझ्यावरती प्रेम केलंय, मला सांभाळून घेतलंय. बिरदवडीमध्ये प्रचार करत असताना सर्व गावकऱ्यांचं एवढं प्रचंड प्रेम उत्साह भेटलाय की सगळ्यांनी अगदी मला प्रामाणिकपणे सांगावंसं वाटतं की सगळे म्हणत होते 16 उमेदवारांमध्ये तुझा गुलाल आजच आहे, तू प्रचार करूच नको. पण मी माझ्या कष्टांना माझ्या प्रयत्नांना कुठेही कमी पडणार नाहीये आणि मी एवढंच सांगेल की सगळ्यांच्या आशीर्वादाने माझा यश खेचून येईल आणि गुलाल आपलाच होईल एवढे बोलून मी थांबते. धन्यवाद. जय हिंद. त्यामुळे विजय आपला निश्चित आहे. मी त्याबद्दल महिलांना धन्यवाद देतो की पुरुष उमेदवार सगळं फिरत होता, पण महिला घराघरात जात होत्या. घराघरात त्यांनी सर्व पॉम्पलेट पोहोचवले, उमेदवाराचे महत्व सांगितले. उमेदवार सुद्धा बघा ना, आपलं उमेदवाराचं नाव डिक्लेअर झालं, जीवनभाऊ खराबी. अहो, जीवनभाऊ खराबी जेव्हा नाव डिक्लेअर झाले तेव्हा अख्खं गाव एकवटलंय. बाकीचे उमेदवार बघा, बाकीच्या उमेदवारांना घरातला माणूस काही भेटत नाही, बाळीची माणसं घ्यायला लागतात. पण आज आपले सर्व पाहुणे रावळे एकवटले, याचा अर्थ आपला विजय तिथे निश्चित झालाय. सर्व पाहुणे रावळ्यांना निरोप पोहोचलेला आहे की बाबा कुठला निवडून द्यायचंय. सच्चा माणूस आहे, दिलदार माणूस आहे, कुठं जा आणि तुम्ही एखादी अपेक्षा व्यक्त करा. मग अशी ताईने सांगितलं की 2,91,000 चेक दिला. आता एकच उदाहरण आहे, खालच्या वरच्या गावांमध्ये ज्यांनी छोटीशी अपेक्षा व्यक्त केली की भाऊ आम्हाला सापल्याला वर्गणी पाहिजे, आम्हाला मांडव पाहिजे. आता सावरदरीमध्ये ते बोलले आम्हाला सौमंडप पाहिजे. या माणसाच्या तोंडामध्ये नाही हा शब्दच नाही. काय चालू आहे म्हणजे हा तरी विचार करत नाही की बाबा ते मी देऊ शकतो नाही शकतो. असा एकदम सरळ मनाचा माणूस. पंचायत समिती जेडपीचं ज्यावेळी इलेक्शन लागलं त्या वेळेपासून सर्व गाव आपण पिंजून काढली. सर्व गावात महिला पोहोचल्या, माणसं पोहोचली. अहो, उमेदवाराची पायाखालची वाळू सरकली आहे. तो आज कुरमुडे करायला चालू केल्यात. भावनिकतेचं राजकारण करतोय. आज जिथं त्याच्या गाड्या फिरत होत्या त्या गाड्यांमध्ये आता आवाज चेंज झाले. दादांचं आज जे झालं खरंच दुःख झालं. असा माणूस खरंच जायला नव्हता पाहिजे, पण तो गेला हृदयवाणी. पण त्याचं सुद्धा राजकारण करायचं काम आज या विरोधकांनी चालू केले. का तर त्याला भीती आहे की जीवन भाऊ हा एक तसलचा उमेदवार आहे आणि तो विजय होईल. त्याच्या किती प्रयत्न करू दे आपण, माझं गाव, माझ्या 11 गावची लोक, पाहुणे रावळे आणि महिला संघटना सर्व त्याच्या मागे आशीर्वाद देऊन उभे आहेत. त्यामुळे 100% विजय हा आपला निश्चित आहे. किती कुणी करू द्या. आज आपण घराघरात पोहोचलोय, गावागावात पोहोचलोय. त्यामुळे आज आपला उमेदवार हा नशीब बघा, 1 नंबरचा उमेदवार, 1 नंबरचा बटन. दीपालीताई असेल, रुपालीताई असेल, 1 नंबरचं बटन. म्हणजे 1 नंबरनीच निवडून येणारा उमेदवार 1 नंबरनीच येणार आहे आणि त्याला सर्व गावाचा आशीर्वाद, सर्व पाहुणे रावळ्याचा आशीर्वाद आहे. त्यामुळे आता येणाऱ्या जवळच आता 7 तारखेला इलेक्शन आहे. 7 तारखेला आपण सर्वांना निरोप पोहोचवलाय. तरी सुद्धा आपण आता त्याचं बॅरिकेड तयार केले, आपले पॉम्पलेट तयार आहे, त्याच्यावर 1 नंबर आपण दिलाय. तरी पण 7 तारखेला सर्वांनी जागरूक राहून सर्वांना निरोप द्या की आपला 1 नंबरचा उमेदवार एकच नंबर आहे. मशालीचं चिन्ह आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातून मशालीचं चिन्ह आज घेऊन आपण पंचायत समिती जेडपीची निवडणूक लढवत आहे. या निवडणुकीमध्ये आपल्या उमेदवाराला भरघोस मताने विजय करू आणि जेडपी मध्ये पाठवू एवढी सर्वांकडून अशा अपेक्षा व्यक्त करावी.
उपस्थित सर्व ग्रामस्थ माता भगिनी, आज आपल्या खरवडे गावामध्ये शिवसेना पक्षाचे संपर्क प्रमुख आणि आमचे गुरुवर्य श्री नामदार सचिनदादा अय्यर आणि आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते आनंदी पंडितचे वारकरी आणि विधानसभेचे मानकरी आमचे स्नेही बाबाजी शेठ काळे आणि त्याचबरोबर शिवाजीराजे वरपे संपूर्ण व्यासपीठ, आपण सर्वजण आमच्या कारवाडीमध्ये आमच्या प्रचारानिमित्त उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो, आभार मानतो. आज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका रणधुमाळी चालू आहे. त्याच्या प्रचारानिमित्त गेले 3 महिने माझ्या माता भगिनी असतील, सर्व कारवाडीतील ज्येष्ठ आणि तरुण सहकारी सर्व असतील, यांनी पायाला भिंगरी बांधून आज 3 महिने गेले. 3 महिने घर पिंजून काढलेले आहे. परंतु भाऊ, तुम्हाला मी आवर्जून सांगतो की भगवंताने स्त्री शक्तीमध्ये अशी काही शक्ती दिलेली की न थांबता न थकता रात्रीच्या 11 वाजू 12 वाजू तरी आमच्या महिला बिचारा कधी मागे आले नाही. त्यांनी पूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आणि प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन प्रचार केला. परंतु याच्यामध्ये प्रचार करत असताना अनेक अडचणी मला आल्या. पण या युद्धामध्ये जर भगवंत आपल्या बरोबर असला तर मला वाटत नाही की कोणी आपलं वाकडं करू शकेल. कारण फॉर्मवरती पहिली बदनामी केली माझी. बदनामी झाल्यानंतर परत फॉर्मवरती ऑब्जेक्शन घेतलं आणि ऑब्जेक्शन घेतल्यानंतर तिथेही त्यांचं भागलं नाही. ते परत हायकोर्टात गेले. त्यांना म्हणलं तुम्ही डायरेक्ट स्वर्गात गेले तरी मी थांबत नसतो आणि मला थांबवू शकत नसते. कारण का, तुम्ही सगळे माझ्या मागे, तुम्ही सगळे माझ्या मागे म्हणून ही इलेक्शन मी एक नंबरने लढणार 100%. कारण का भाऊनी मला प्रत्येक वेळेला आढावा घेतला, आमदार साहेबांनी आढावा घेतला, कसं काय चालू प्रचार कसं काय इकडून तिकडून माहिती घेतली. परंतु भाऊ, बरोबर सांगतो, या आमच्या महिला भगिनींनी खरोखर जीवाचं रान केलं आणि चांगल्या प्रकारे प्रचार आज मतदारसंघात चालू आहे. पण तरीही गाळ बसून आपल्याला जमणार नाही. तुम्हाला सांगतो, शत्रू काही एवढा सोपा नाही. तो स्वतःला पैलवान म्हणतोय, पण तुम्हाला सांगतो त्या पैलवानचा अवस्था सुद्धा पाठ्याची. कारण अरे तू पैलवान तर रडी तळाव कशाला खेळतो? तू पाठीमागून वार करलो तर समोर समोर लढलं पाहिजे ना. पाठीमागून वार करायची काय गरज आहे? तुला जर खरोखर लढायचं ना, रिंगणामध्ये लढणं बाबा, तू फॉर्म ऑब्जेक्शन घेऊन तुला वाटतं जीवन करायला. मला मी पत्र बात केला माहिती घरी बसल आणि मग आपल्याला इलेक्शन सोपी झाली. हे सोपं नाही. हे शिवसैनिक म्हणजे इतके सोपे नाही. हे यांच्या अंगामध्ये असं रक्त आहे की त्यांनी एकदा ठरवलं की काही करू शकते. एवढं सांगतो. तो आपण आलात आणि आमच्या करवडी गावामध्ये आपण आम्हाला सर्वांना मार्गदर्शनासाठी आलं. आपलं मार्गदर्शन सर्वांना ऐकायचं आहे, आमदार साहेबांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे. सर्व पुरुष मंडळी असतील, सर्व माता भगिनी असतील, येणारे 2-4 दिवस हे फार महत्वाचे आहे आपल्यासाठी. आणि प्रत्येकाने रात्रीचा दिवस करून जे 3 महिने जेवढं तुम्ही कष्ट घेतले, आता खरी तुमची पराकष्ट 2 ते 3 दिवसामध्ये. त्याच्यामुळे हात जोडून विनंती आहे, कुणी गाळ बसू नका. आणि या प्रचारादरम्यान आता इथून 2-3 दिवस कुणी काय वावड्या उठवतात, कुणाच्या बोलतापाला बळी पडू नका. कुणी काय सांगेल, कुणी काय म्हणत त्याच्यावर लक्ष देऊ नका. आपल्या कामावरती आपण जो कार्यकर्ता जिथे जिथं काम करतोय, जे गावात काम करतोय, 11 गाव आहे, सगळ्यांना पटवून व्यवस्थित सांगायचं. खालचे पंचायत समितीचे आपले 2 उमेदवार आहे, एक रुपालीताई कांबळे, तिकडं दीपालीताई बवले. प्रत्येकाला ज्या त्या भागातल्या ज्या त्या गावातल्या कार्यकर्त्यांनी सगळं समजून मशीनवरती बटणं दाबून दाखवायची. ते ही सगळ्या सूचना त्यानंतर प्रत्येकाला मिळतीलच. परंतु मी भाऊ समोर सांगतो की माझा हा जो कारवाडीचा ग्रामस्थ सर्व कार्यकर्ते महिला भगिनी कुठेही कमी पडणार नाही. याच्यामध्ये एवढी आपल्याला वाईट होतं. प्रचंड बहुमताने 3 आपली 100% येणार.